शिंगवे नाईक येथे जमिनीच्या वादातून तरुणाला अमानुष मारहाण, डोके, पाय आणि पोटात गंभीर दुखापत. नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथे जमिनीच्या जुन्या वादातून गणेश भाऊसाहेब पुंड यांच्यावर काही जणांनी मिळून अमानुष आणि जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गंभीर मारहाणीत गणेश पुंड हे गंभीररित्या जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर अहिल्यानगर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. आरोपींनी गणेश पुंड यांच्या डोक्याला, पायाला आणि पोटाला जबर मारहाण केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. शिंगवे नाईक येथील संशयित आरोपी प्रकाश अर्जुन पुंड, अर्जुन रामभाऊ पुंड, भीमाबाई अर्जुन पुंड आणि ईश्वरी प्रकाश पुंड यांच्याकडून गणेश पुंड आणि त्याच्या कुटुंबियांना वेळोवेळी धमक्या दिल्या जात होत्या. तुम्हाला जीवे मारून टाकू अशी धमकी देऊन यापूर्वीही त्यांना त्रास दिला गेला होता. आरोपीकडून सतत मिळणाऱ्या धमक्यांबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला वेळोवेळी तक्रार देऊनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. पीडित कुटुंबियांनी 5 ते 6 वेळा पोलीस स्टेशनला चक्रा मारल्या, मात्र केवळ साधी एनसी करून त्यांना परत पाठवण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातही याबाबत रीतसर तक्रार अर्ज देण्यात आला होता, परंतु तेथेही केवळ आश्वासन मिळाले, प्रत्यक्ष कारवाई झाली नाही. पोलिसांच्या याच ढिसाळ आणि दुर्लक्षित कारभारामुळे आरोपीचे धाडस वाढले आणि त्यांनी गणेश पुंड यांच्यावर हा जीवघेणा हल्ला चढवला, असा थेट आरोप पुंड कुटुंबियांनी केला आहे. जर पोलिसांनी या सर्व आरोपींवर तात्काळ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली नाही तर आम्ही तीव्र उपोषण आणि आंदोलन छेडू, असा इशारा पुंड कुटुंबियांनी दिला आहे. माझा लहाना भाऊ गणेश भाऊसाहेब पुंड याला प्रकाश पुंड यांनी सतत अडवणूक करून मारहाण करणं आणि जमिनीत येऊ न देणं, परत त्याची विहीर पाणी अडवणूक केलेली आहे. त्यांनी विहिरीतली मोटर तोडून टाकलेली आहे. परत परवा दिवशी ट्रॅक्टर घेऊन गेला होता, तर ते ट्रॅक्टर पण त्यांनी चालू नाही दिला. त्यामुळं सतत त्याला अशी मानहानी होते. त्यामुळे त्यांनी काल संध्याकाळी येऊन 10 वाजता साधारण गणेश भाऊसाहेब पुंड याला अडवणूक केली. अडवणूक करून गाडी पाडली आणि धारदार शस्त्रांनी या तिघं एकत्र येऊन त्यांनी जबर मारहाण केलेली आहे. तर तो सध्या आता बोलण्याच्या परिस्थितीत पण नाहीये आणि आयसीयू मध्ये ऍडमिट आहे. तर आमची एकच अपेक्षा आहे की पोलीस यंत्रणांनी यांनी तत्काळ लगेच त्याला अटक करून त्याच्यावर 307चा अजामीन पात्र गुन्हा नोंद करावा. कारण आम्ही सतत पोलीस स्टेशन झालं, एसपी साहेब झालं, यांच्याकडे सतत तक्रार केलेली आहे, पण त्या तक्रारीचा कुठलाही असा ठोस आम्हाला मार्ग मिळालेला नाहीये. आणि सतत गेल्यानंतर ते फक्त म्हणतात होईल होईल या हिशोबाने चालू आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे सर्व कुटुंबाचं, कारण आम्ही एकांत वस्तीवर राहतोय, तर आम्हाला ह्या लोकांपासून खूप भीती आहे. रात्री अचानक, कारण ते दरोडेखोर सारखी वृत्ती असणारे लोक आहेत, त्यांनी सर्व जमीन विकलेली आहे, आम्हाला पण विकलेली आहे आणि अजून आमच्या व्यतिरिक्त पण दुसऱ्याला विकलेली आहे. तर त्यांच्यावर जास्तीत जास्त गुन्हे नोंद व्हावे आणि आम्हाला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. कारण आमच्या भावाने कष्ट करून ते पैसे दिलेले आहेत, लॉकडाऊन मध्ये पैसे दिलेले आहेत, कारण तो बाहेर काम करून ते पैसे जमा करतो आणि ते त्यांना दिलेले आहेत. त्या पैशाचा उपभोग पण त्याला घेता आलेला नाहीये, तरी त्याच्यावर तत्काळ ऍक्शन घ्यावी ही एक आमची मागणी आहे. पुढची भूमिका आमची अशी असणार आहे की पोलिसांनी किंवा अधिकारी वर्गाने काही जर केलं नाही तर आम्ही एक पुढचा मार्ग म्हणजे उपोषण, कलेक्टर साहेब यांच्याकडे उपोषण करणार आहे. नाही केलं तर कोर्टामध्ये जाणार आहे. ह्या व्यक्तींना घेऊन आम्ही, सर्व व्यक्तींना घेऊन, ज्यांच्याकडे गेलेलो आहे त्या सर्वांना घेऊन आम्ही कोर्टामध्ये दाखल करणार आहे. सर्व पुंड राणा शिंगवे नाईक तालुका नगर. मुलांनी जमीन घेतली 5 वर्षापूर्वी 17.5 गुंठे. तरी ते खत नोंद झालेली आहे, ताबा आपलाच आहे. त्याच्यानंतर त्यांनी मोटर तोडून विहिरीत टाकली. तिथं गहू होता, गहू जाळून टाकला. ते बांधावरचे झाड तोडून विकून टाकले. नंतर हाणमार करायला लागला. एकेकाला गाठून रस्त्यामध्ये एकदम हल्ला करतो आणि त्याच्याकडे धारदार शस्त्र आहे. तर काल संध्याकाळी
त्याच्या आधी अगोदर मला वेळ घाटात त्यांनी अडून नवरा बायकोनी म्हणजे प्रकाश अर्जुन पुंड ऐश्वरी प्रकाश पुंड यांनी हाणमार केली. नंतर मोठ्या मुलाला गावात आडून रस्त्यात आडून हाणमार केली आणि संध्याकाळी 5च्या पुढं 10 पर्यंत ते दारू पिऊन हाणमार करतात. हे चोऱ्या माऱ्या करणारे गुंड लोक आहेत. त्याच्यानंतर कालची घटना संध्याकाळी 10 वाजता गणेश भाऊसाहेब पुंड याला अडून त्यांनी धारदार शस्त्राने वार केला आणि खिशामध्ये 50,000 रुपये होते ते काढून घेतले. गाडीची चेन तोडून घेतली. मागणी काय? आमची मागणी आम्हाला त्यांना गुन्हा दाखल होऊन अटक व्हावा, ते शांत व्हावा. मारहाण झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनला तक्रार मारहाण झाल्यानंतर आम्ही जवळजवळ पोलीस स्टेशनला 3 ते 4 तक्रारी अर्ज दिलेले. 2 एसपी साहेबांना दिले. एसपी साहेबांना भेटले. एसपी साहेबांनी सांगितलं एमआयडीसी पोलीस स्टेशन तुम्ही जा, पण तिथं फॉरेस्ट आहे ना, तो तपासी अधिकारी आहे, तो कुठलीही दखल घेत नाही. उलट समोर गेल्यावर म्हणतो 2 दिवस थांबा, तुमचं मिटन आणि समज देतो. तक्रार दाखल केली का नाही? तक्रार दाखल केलेली ना. तर तक्रारीप्रमाणे त्यांनी या हल्ल्याच्या आधारे गुन्हा दाखल करून घ्यावा आणि अटक करून घ्यावा. नाही तर जीवे मारण्याची धमकी सोशल मीडियावर अशी दिली का गणेश वडील त्यांना मुद्दा पाडून टाकू आणि तुम्ही जमिनीत कसे येता ते बघतो. आता मागणी काय? आमची मागणी आहे त्यांच्यावर एफआयआर होऊन अटक व्हावा, तुमचे दाखल करावा. तुम्ही जखम झालेली आहे, पेशंट ऍडमिट आहे आणि आयसीयू मध्ये